In Shetal's kitchen we gather around, fresh ingredients we have found. We're cooking simple every day, healthy meals the joyful way. टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत डाएटसाठी कोबीची भाजी कशी बनवायची. ती अगदी आपण ती चपाती भाकरीबरोबरही खाऊ शकतो अशी साधी सोपी भाजी कशी बनवायची ती पाहूया. यासाठी कांदा, मिरची, मुगाची डाळ पाण्यात भिजवून घेतलेली आहे. तर कढईमध्ये थोडंसंच तेल टाकायचं आहे व जिरं मोहरी टाकून छान फोडणी करायची आहे. आता जिरे मोहरी छान तडतडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला व 2-3 मिरची आपल्या चवीनुसार मिरची घालायची आहे. या ठिकाणी मी 3 मिरची वापरलेले आहे. थोडंसं तिखट होणार आहे. जर आपल्याला जास्त मिरची आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालू शकते. तर कांदा पटकन शिजावा यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे व कांद्यालाही त्यामुळे छान चव येते. तर आता आपण यामध्ये थोडीशी हळदही टाकणार आहोत. हळद टाकल्यामुळे त्याची कलरही छान येतो आणि चवही छान येते. तर आपण चिरून घेतलेला कोबी यामध्ये टाकणार आहोत. आता यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी आपल्याला टाकायचं नाही. त्याच्या अंगच्या पाण्यावरच आपल्याला ही भाजी छानपैकी शिजवून घ्यायची आहे. तर भिजून घेतलेली डाळ पाणी काढून यामध्ये टाकायची आहे. जर पूर्ण शिजवून घ्यायची असेल तरी ही भाजी शिजवून घेऊ शकता किंवा जर आपल्याला हाफ बॉईल करायची असेल तरी तुम्ही करू शकता. जर अर्धकच्ची जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डाळ नाही टाकली तरीही चालू शकते. ते वाफेवर लगेच शिजून येते. तर झाकण ठेवून 2-3 वेळा चेक करायचं आहे की आपली भाजी शिजलेली आहे का. तर पहा, ही आपली भाजी छान शिजू लागलेली आहे. अधूनमधून ही हलवायचं आहे भाजी, नाहीतर खाली करपू शकते. आता छानपैकी ही हलवून घेतलेली आहे. तर आता परत थोडीशी डाळ कच्ची असल्यामुळे आपण परत थोडी शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर परत चेक केली तर भाजी आपली छान शिजलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे. आता डाळ ही छान शिजलेली आहे. आता याच्यापेक्षा जास्त जर आपण शिजवायला गेलो तर करपू शकते. त्यामुळं अशा पद्धतीने ही भाजी आपली पाणी न टाकता शिजलेली आहे आणि ह्याची टेस्ट खूप छान लागते. कोथिंबीर वरून टाकायची आहे व आपल्याला आवडीनुसार मीठही यावर टाकायचं आहे. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर छानपैकी ही सर्व करूया. आता ही भाजी अशीच खाल्ली तरीही चालू शकते, नाहीतर आपण तांदळीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी. आणि चपातीबरोबर टिफिनसाठीही अगदी सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने भाजी नक्की घरी करून पहा. सगळ्यांना आवडेल व पटकन होणारी आहे, पौष्टिक आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल व अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा व शीतल्स कॉर्नरला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. तर भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. बाय.